श्लोक 37. कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. अर्थ, हे महात्मन, हे अनंत देवा ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ अशा तुमच्यासारख्या आदिकारणासमोर ते का बरे नम्र होणार नाहीत? हे जगन्निवासा, जे सत आणि असत आहे आणि त्या दोन्हीच्या पलीकडे जे अक्षर आहे ते तुम्हीच तर आहात. विवरण. कस्माच्च तेन नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादी कर्त्रे. आदिरूपाने प्रगट होणाऱ्या महान स्वरूपी आपणास ते सर्व नमस्कार करत आहेत. ज्यांचेकडून माणसाला बोध व ज्ञानाचा प्रकाश मिळतो अशा गुरुजनांपुढे माणूस स्वाभाविकच नतमस्तक होतो. आणि ज्यांचेपासून आपला जन्म झाला आहे त्या माता पित्यांना सुद्धा तो वंदन करतो. आपण तर सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवालाही निर्माण करणारे म्हणजेच या सर्व जगताचे पिता आहात. आणि सृष्टीचा प्रतिपाळ करणारी प्रेमळ माता ती सुद्धा आपणच आहात. याशिवाय आपण ब्रह्मदेव इत्यादींचे गुरु आहात, कारण सृष्टी निर्माण करण्याचे ज्ञान ब्रह्मदेवाला आपल्यापासून तर झाले आहे. म्हणूनच आपण जगद्गुरू सुद्धा आहात. हे ओळखून हे सर्व सिद्ध पुरुष आपल्याला नेहमीच नमस्कार करीत असतात आणि ते योग्य सुद्धा आहेच. अनंत अंतरहित असलेला देव आपणच आहात, कारण आपल्याला देश, काळ, वस्तू, व्यक्ती इत्यादी कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी आपला अंत लागत नाही. आपण सीमारहित, अपार, अगाध असेच आहात. आपणास बुद्धीने किंवा तर्काने जाणता येत नाही. देवेश, इंद्र, वरुण इत्यादी अनेक देवदेवतांचे वर्णन शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये केले आहे. इंद्र हा देवांचा राजा आहे, पण आपण त्या सर्वांचे देव आहात. आपणच सर्वश्रेष्ठ असेच आहात. सर्वांचे नियंता व शासक म्हणून सुद्धा आपणच खरे देवेश आहात, असे अर्जुन इथे सांगत आहे. जगन्निवास, आपल्या म्हणजे भगवंताच्या कोण्या एका अंशात अनंत सृष्टी विस्तारलेली आहे आणि तरीही तो अंश पूर्ण होत नाही. आपणच जगाचे आश्रय करते आहात. त्वमक्षरम, तुम्हीच अक्षर म्हणजे अविनाशी आहात. आणि अक्ष अधिक र म्हणजे, अक्ष म्हणजे चक्षु किंवा डोळे, जिथे रमतात, र म्हणजे रमणे, ते सुद्धा आपणच आहात. याच अध्यायातील 18व्या श्लोकात अर्जुनाने त्वमक्षरम परमम वेदितव्यम असे सुद्धा म्हटलेले आहे. सदसत्तत्परं यत्, आपली स्वतंत्र अशी सत्ता आहे ते सत आपणच आहात. आणि ज्याची स्वतंत्र सत्ता नाही ते सच्चा म्हणजे आपल्या आश्रयाने असलेले दिसते ते जगत असत म्हणजे ते सुद्धा आपणच आहात. मात्र या सत आणि असतचे पलीकडे असलेले जे काही विलक्षण आहे त्याचे वर्णन मात्र कोणत्याच प्रकारे कोणीच करू शकत नाही. ते अगदी कल्पनातीत असे परब्रह्म आपणच आहात. थोडक्यात आपल्यापेक्षा दुसरा कोणीही श्रेष्ठ आहे असे मला वाटत नाही, असे अर्जुन म्हणत आहे. सत असत ह्या दोन्ही सापेक्ष आहेत. म्हणून ते लौकिक आणि परब्रह्म हे लौकिकाच्या पलीकडे असून निरपेक्ष व अलौकिक असे आहे. लौकिक व अलौकिक दोन्ही समग्र हे दोन्ही समग्र परमात्म्याचीच रूपे आहेत. पण या रूपापलीकडे जे अनिर्वचनीय असे तत्व आहे ते म्हणजेच परब्रह्म, म्हणजेच आपण आहात, असे अर्जुन इथे सांगत आहे.